तरुण शेतकरी पुत्राची आत्महत्या. तुपटाकळी शेत शिवारातील दुर्दैवी घटना. तालुक्यातील तुपटाकळी येथील एका तरुण शेतकरी पुत्राने सततची नापिकी व कर्जपायी प्रथम विष व नंतर विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना दिनांक 18 मार्च 2026 रोजी रात्री 7:30 वाजताच्या दरम्यान घडली. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे. सागर प्रकाश परंडे, वय 22 वर्षे, राहणार तुपटाकळी असे आत्महत्या करणाऱ्या शेतकरी पुत्राचे नाव आहे. सदर शेती वडील प्रकाश परंडे यांच्या नावाने 6 एकर असून ही शेती मुलगा मृतक सागर परंडे विहित करून घराचा उदरनिर्वाह करीत होता. सततची नापिकी व कर्जाच्या ओझ्याखाली तो विवंचनेत होता. याच कारणाने त्याने प्रथम विष व नंतर विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याचे नातेवाईकांना सांगितले. मृतक शेतकरी पुत्र हा शेतातून सायंकाळी घरी येत असे. नंतर त्याचे वडील रात्री शेतात जागीला जात असे. तो घरी न आल्याने त्याचा सर्वत्र शोध घेतला असता तो आढळून आला नाही. त्याला नातेवाईकांनी संपर्क साधला असता त्याचा मोबाईल शेतातील खाटीवर रिंग वाजत होता. तेव्हा नातेवाईकांनी आजूबाजू बघत विहिरीत डोकावून बघितले असता रात्री 11 वाजताच्या दरम्यान मृतदेह विहिरीत तरंगताना दिसला. या घटनेची माहिती पोलिसांनी दिली असता तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन मृतदेह विहिरीतून काढून शवविच्छेदनासाठी दिग्रस ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. सदर मृतदेहाचे शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. मृतकाच्या पश्चात आई वडील, एक भाऊ व 2 बहिणी असा आप्त परिवार आहे. या प्रकरणी दिग्रस पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा प्रभारी अधिकारी डॉ. तेजस सारडा सह पोलीस सहकारी करीत आहे.